खऱ्याला एक दिवशी काय झालं, रस्त्यानं मी जात असताना, एक दिवशी रस्त्यानं जाताना एक माणूस माझ्या समोरून आला. 5 मिनिट बोलू, 5 मिनिटासमोर एक माणूस रस्त्यानं समोरून आला आणि मला पाहून सहज मला म्हणला, मला काही कधी बोललेला नव्हता, शिकल्या सवरलेला माणूस होता. म्हणला, यादव सर. मी म्हणलं बोला. तो थोडंसं बोलणं झाल्यानंतर म्हणला, तुम्हाला माहिती आहे का मी कसा आहे? तर मी म्हणलं, तुम्ही म्हणजे असे फिजिकली छान आहात, टिपटॉप ड्रेस वगैरे. नाही म्हणले, मी माणूस म्हणून कसा आहे तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलं नाही, म्हणजे तितकं आपण कधी जवळ आलो नाही, आपली चर्चा झाली नाही, त्याच्यामुळे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात मला नेमकं एक्झॅक्टली माहिती नाही. ते माणूस मला म्हणला, इथं एक अभंगाची ओवी आधी सांगतो आणि मग सांगतो. सकळ विश्वाचे ज्ञान ज्याच्या ठाई उकलिले नाही कोणापुढे. मी खूप ज्ञानी आहे, मी खूप ज्ञानी आहे, कुणाला सांगितलं नाही. सकळ विश्वाचे ज्ञान ज्याचे ठाई उकलिले नाही कोणापुढे. काय कामाचा तो कोशातला किडा असूनी बापुडा ज्ञानवंत. गुरुजीने लिहिलं, काय कामाचा तो कोशातील किडा असूनी बापुडा ज्ञानवंत. जिवंत समाधी घेती अल्पज्ञानी जगी वाखाणणी होण्यासाठी. काय कामाचा बाबा हा माणूस लय विद्वान आहे, समाजाच्या अजिबात कामी आला नाही, तो समाजाच्या काय कामाचा आहे. म्हणून ते माणूस म्हणला, मी असा माणूस आहे. मी म्हणला, तर मी तुम्हाला तसा ओळखीत नाही, तुम्हीच परिचय द्या, तुम्ही कसे आहात. ते म्हणला, मी खऱ्याला खरं म्हणत नाही, खोट्याला खोटं म्हणत नाही. मी म्हणलं, फार फालतू आहेत ना मग तुम्ही. म्हणजे तुम्ही खऱ्याला खरं म्हणत नाही तर खोट्याला. त्याला वाटलं मी असं म्हणेल का की सज्जन आहात. अहो, खऱ्याला खरं म्हणत नाही आणि खोट्याला खोटं म्हणत नाही, तो सज्जन आहे. अरे हाच तर समाजात खरा दुर्जन आहे. खऱ्याला खरं म्हणण्यासाठी किंवा खऱ्यासाठी मरण्यासाठी तयारी ठेवणारा माणूस हवा आहे आणि असत्याला जो झूठा है वो जूते के नोक पर रखकर ठुकराने की जो हिम्मत रखता है वो होता है लिखा पडा. तो असतो शिकलेला माणूस. असत्याला ठोकारलं पाहिजे आणि सत्यासाठी जिगरबाजपणे पुढे जाणारा माणूस म्हणजे शिकलेला माणूस. असा असतो शिकलेला माणूस. नाही तुम्ही कशालाच काही म्हणत नाही. वा पाठ्य अरे मन की कशाला तरी काही. खऱ्याला मन खरं, खोट्याला मन खोटं. आणि म्हणून खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत बांधवांनो आपण ठेवली पाहिजे. बोलायला खूप आहे, फक्त एक जाता जाता एक गोष्ट सांगतो. गोष्ट म्हणजे एक धागा जोडतो. सगळे एकत्रित या, संघटित व्हा असं झालेले. इथं असं म्हटलंय, आता तरी एक व्हारे बहुजन ब्राह्मणी बंधन तोडून या. ब्राह्मणाचं बंधन तोडा आणि सगळ्या बहुजनांनो एक व्हा. तुकोबा याच्यावर म्हणतात, शिका सूत्र ज्याचा तोडी रे संबंध मग त्याशी बाधा नाही. नाही जानव्याचा आणि शेंडीचा संबंध तोडला की मग त्याला काही दुःख येत नाही. आणि इकडं गुरुजीने या पद्धतीची मांडणी केली. संघटित होण्याचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. संघटित होण्याचा संदेश अण्णाभाऊ म्हणतात, एकजुटीच्या या रथावरती आरूढी होऊनी चलबा पुढती. म्हणून सगळे समाजातले माणसं एकत्रित आले पाहिजेत आणि त्याला सत्य कळलं पाहिजे. तो विज्ञानवादी असला पाहिजे. आधी शिकल्या सवरलेले माझं शिवजयंतीला श्रीगोंद्याला तिकडं भाषण होतं. त्याच्या अगोदरच तिथं बाळूमामाच्या मेंढ्या येऊन गेल्या होत्या आणि त्या मेंढ्याच्या दर्शनासाठी शिकल्या सवरलेले खूप लोक असले होते. आणि मग मला तिथे भाषणामध्ये सांगावं लागलं, शिकल्यानंतर सुद्धा मेंढ्याच्या लेंड्या खाण्यापर्यंत जर आपली प्रगती झाली असेल तर बाबा कसा नील आर्मस्ट्रॉंग जन्माला येईल आणि कसे लेकरं चंद्रावर आपले जातील, कसा आपला विकास होईल, बौद्धिक विकास. म्हणून विज्ञानाच्या वाटेवरती आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे. एकत्रित व्हायच्या संदर्भानं फक्त शेवट करतो. काय करणार आहे आवडता आवडत नाही. एकत्रित होण्याच्या संदर्भाने सांगतो. शेवटचा समारोपीय बोलतो. आता काय करणार. बुद्धाने काम केलं, समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावरती काम केलं. हेच काम संतांनी केलं. संतांनी काम केल्यानंतर संत एका जातीचे नव्हते. संत एका जातीचे नव्हते. वारकऱ्याची चळवळ तर ही केवळ मागास म्हणून ज्यांना लेखल्या गेलं वर्णव्यवस्थेमध्ये असल्या लोकांची चळवळ आहे. संतांनी काम केलं. कबीराला एवढं कळलं होतं. कबीरानं सांगितलं, मैंने ऐसा अजूबा देखा. लोक म्हणले, काय काय अजूबा, काय नवल पाहिलं. सिंह गाय चारत होता. ते म्हणले, नाही सिंह तर गाईला खातो. म्हणले, असाच शत्रूच मालक होऊन राहिला. हे कबीराने त्यावेळेला सांगितलं. पुन्हा सांगितलं, ये मुर्दो का गाव कबीरा, ये मुर्दो का गाव. हे तर प्रेताचं गाव आहे.
प्रेत हालचाल करत नाही. हे प्रेत फक्त हालचाल करतात, विचार करत नाहीत. विचार करायला भाग पाडलं. आणि पुन्हा त्यांनी सांगितलं, मी असा आजोबा देख पाहिला की नावेमध्ये नदी बुडत होती. लोक म्हणले बोलता बोलता उलट होत असतं, म्हणजे नावेमध्ये नदीत नाव. ते म्हणले नाही नाही, नदीत नाव नाही, नावेतच नदी बुडत होती. म्हणले असं कसं होईल? म्हणले 3% 85% बुडाले, हे काय कमी आहे का? हा सिद्धांत कबीराने त्या काळात मांडला आहे ना. वास्तवता त्या लक्षात आणून दिली. या कबीराला श्रेष्ठ म्हणणारे रविदास जन्माला आले, रविदासाला श्रेष्ठ म्हणणारे कबीर जन्माला आले, आणि याच्या नंतर संत नामदेव महाराज जन्माला आले. नामा हा शिंपी, नामा शिंपी. आणि चोखोबाचे हाड मंगळवेढेच्या वेशीपासून आणले. चोखोबाचे हाड मंगळवेढेच्या वेशीतून आणले आणि विठ्ठल मंदिराच्या पुढे चोखोबाच्या हाडाची समाधी केली. जिवंत माणसाला गाडणं एका विषमतेची नीती आहे, तर हाडालाही शालोट मिळून देणं ही बहुजनांची नाते आहे. म्हणून चोखा महार आहे, नामा शिंपी आहे. नामा शिंप्यानं चोखा महाराचे हाडं आणले आणि विठ्ठल मंदिराच्या पुढे त्याची समाधी केली. आणि याच नामा शिंप्यानं पंढरपूरच्या अलीकडं 22 किलोमीटरवर आरण नावाचं गाव आहे. तिथं एक संत आहे, संत सावता. त्याबद्दल संत नामदेव म्हणतात, धन्य ते आरण रतनाची खान, जन्माला निदान सावता, तो सावता सागर प्रेमाच्या आगर, धरिला अवतार माळ्या घरी. नामामने त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरिला माळी याचा. सावता माळ्याचं वर्णन नामा शिंपी करतोय. चोखा महाराच्या हाडं नामा शिंपी आणतोय. आणि तुकोबा पुढे लिहितात की नामदेवाच्या अभंगातून मी जागा झालो, मला भान आलं आणि मी लिहायला सुरुवात केली. म्हणून नामदेवच माझे साहित्यिक गुरु आहेत, तुकाराम महाराजांनी लिहिलं. आणि तुकाराम महाराजांनी रयतेचा राजा घडवला, रयतेचा राजा घडवला. हा राजा संपला, संभाजी महाराज संपवले. आणि आम्हाला सांगितलं कुठल्या तरी आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या शाह्यानं आमचे राज्य संपले. पण या शाह्यानं जर राज्य संपले तर ही शाही का आली नाही, पेशवाई का आली? हा प्रश्न आपल्यासारख्या शिकलेल्या माणसाला पडायला हवा आहे. संभाजी महाराजाला संपल्यानंतर पेशवाई कशी आली, औरंगजेबाची शाही का आली नाही, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. पण असो, शिवाजी महाराजांची समाधीकडे जाण्यासाठी बंदी आणली. शिवाजी महाराजांची समाधी हरवली, शिवाजी महाराजांची समाधी हरवली, समाधीकडे जाण्यासाठी बंदी आणली. बांधवांनो, मधल्या काळात छत्रपती होते पण तरी समाधी हरवली. छत्रपती होते तरी समाधी हरवली, कारण छत्रपती आज पण आहेत का नाहीत? म्हणजे छत्रपती कुठंच खंड झाले नाही तरी समाधी हरवली. पण तीच समाधी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शोधून काढली आणि 10 दिवसाचा शिवजयंती उत्सव सुरू केला. इथे जातीच्याची गरज नाही, त्या नीतीचा आणि त्या मतीचा माणूस जन्माला येणं गरजेचं आहे. जातीच्याची नाही, एक व्हा. जातीच्याची नाही तर त्या नीतीचा, त्या मतीचा महापुरुष जन्माला येणं गरजेचं आहे. आणि ज्योतिराव फुलेच्या नंतर ज्योतिराव फुलेच माझे गुरु आहेत हे म्हणण्यासाठी एखाद्या माळ्याची गरज पडली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्रातले महान शूद्र राष्ट्रपिता ज्योतिराव फुले माझे गुरु आहेत हे म्हणताना मला गौरव वाटतो. आणि जाऊ कुणी कुठेही, लोक सत्य शोधता शोधता सत्ता शोधायला गेले, मी मात्र आयुष्यभर ज्योतिराव फुलेच्या मार्गावरून चालेल. प्रकांड पांडित्य असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही विद्यापीठातल्या कुठल्याही माणसाला गुरु म्हणून डिक्लेअर केलं नाही. ज्योतिराव फुले आणि कबीर आणि बुद्ध हे तिन्ही गुरु आहेत, तिघाची भेट नाही. ज्या सिद्धांतावर हे जगले ते सिद्धांत महान आहेत म्हणून माझे गुरु आहेत म्हटले. जातीचा संबंध नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घाव घालून समाजाला बदलायचं सांगितलं आहे असं अण्णाभाऊ साठे म्हणले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा धर्मांतराच्या संदर्भाने म्हणले होते, मी जिथं जन्मलो तिथं मरणार नाही. गाडगे बाबा बरोबर विचार विनिमय केला. गाडगे बाबा म्हणाले, बाबासाहेब तुम्ही शिकलेले आहात, मला धर्माचं जास्त कळत नाही, पण लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय, गलत होऊ देऊ नका. आणि विचारांती बुद्ध धम्म स्वीकारला गेला. विचारांती हे सगळं घडल्या गेलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या जीवनामध्ये कीर्तनामध्ये मुलगा वारला तर कीर्तन बंद केलं नाही. काय गेले कोटी काय रडू एकासाठी, कीर्तन बंद केलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर 14व्या दिवशी गाडगे बाबा गेले. एका बाबासाठी दुसरे बाबा जातात. हे जे बहुजनांचं नातं आहे ना, एका बाबासाठी दुसरे बाबा अंतरून धरतात, हे जे बहुजनांचं नातं आहे ते समाजाला शिकवावं लागेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबाचं आपल्याला नातं कळलं पाहिजे. बांधवांनो,
येणाऱ्या काळामध्ये असे जे साहित्य लिहिलं जातं, ज्याला विद्रोही साहित्य आपण म्हणतो, अशा साहित्यिकांना भक्कम आधार देण्याचं काम सुद्धा आपल्यासारख्या माणसांचं आहे. पुन्हा आमचा आधुनिक तुकोबा कुणाच्या वेगळ्या वेगळ्या अडचणीत सापडणार नाही याचं डोळसपणे आम्ही लोकांनी सगळ्यांनी पाहणं गरजेचं आहे. पुन्हा आमची गाथा कुणी बुडवणार नाही म्हणून मी म्हणालो, आता तुकोबाची गाथा जशी जगनाडे महाराजांनी तारली तशी ही गाथा सगळ्यांच्या मनामध्ये घेण्याची जिम्मेदारी आपली आहे. आणि ही गाथा गावागावामध्ये, माणसामाणसामध्ये, घराघरामध्ये नेऊन देण्याचं आणि प्रचार प्रसार करण्याचं काम आपलं आहे. तेच आपलं आंदोलन आहे, तेच जनांदोलन आहे. उद्याच्या नव्या राष्ट्राच्या निर्मितीचं हे विचार हे साधन आहे. बांधवांनो, असं महाभारताचे समर्थक असं सांगतात, कृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं, कृष्णाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि महाभारत घडलं. मी सगळ्या सभागृहात बसलेल्या सर्व विद्वान तत्ववेत्या शिकलेल्या सवरलेल्या माझ्या बहुजन बांधवांना असं सांगेल, या गाथ्याला एकदा माथा लावा, हे साहित्य आपल्या मनामध्ये घ्या, वाचा, समजून घ्या, समाजाला समजून द्या. मोठी शिदोरी त्याच्यामध्ये आहे. मी बोलायचं असल्यामुळं मी वाचलं आणि मला जेव्हा जेव्हा माझ्यावर जे उपकार आहेत ते बोलवणाऱ्याचे आहेत, कारण बोलवणारे वेगवेगळ्या प्रसंगात बोलवतात म्हणून वेगवेगळं साहित्य सर्व वाचावंच लागतं. कुणी नाहीच बोलवलं तर टी व्ही बघत बसतं माणूस, मोबाईल बघत बसतं. सगळ्या विषयावरती कुठं कुठं असं बोलता येतं म्हणून बोलवणाऱ्यानं बोलायला बोलवलं म्हणून वाचत राहावं लागलं. म्हणून ही गाथा शब्दानं शब्द मी वाचली. काही ठिकाणी जे काही रस्वदीर्घ किंवा काही त्रुटी प्रिंट झाल्यात त्यासुद्धा मी डिटेक्ट केल्या, त्यासुद्धा शोधल्या. माझं शेवटचं वाक्य असं होतं, श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं आणि महाभारत घडलं. तुम्ही म्हणता मग महाभारताचं आम्हाला कशाला सांगायला? मी यासाठी सांगायलो, आपल्याला वराड गुरुजींच्या या विचाराचं रथाचं सारथ्य आपल्याला इथून पुढे करायचं आहे. पुन्हा महाभारत नाही पण नवा भारत आपण निर्माण करू शकतो, हा आशावाद मी तुमच्या पुढे व्यक्त करतो. आपण सगळेजण हे काम कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ह्या अभंगावर बोलणं हे एका भाषणाचा विषय नाही, ह्या अभंगावर बोलणं एका भाषणाचा विषय नाही, एक एक अभंग एका भाषणाचा विषय आहे. पुन्हा कधीतरी पुन्हा भेटता यावं, पुन्हा एका वेगवेगळ्या अभंगावर विश्लेषण करता यावं. समाजाला जागृती करण्याच्या संदर्भानं गुरुजी या विचाराचा वाहक म्हणून मी काम करण्याचं वचन आपल्याला देतो. आणि मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली आणि मी जास्त बोललो की नाही मला माहीत नाही, तिकीट संपून माझा अवैध प्रवास झाला की नाही माहीत नाही, कदाचित तो झालाच असेल. आज सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, त्याही संदर्भानं मी जास्त वेळ घेतला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलवलं, ऐकलं, आपण ऐकलं त्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबा, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी लेखांचं एक पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. या लेखाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. अध्यक्षीय समारोप या ठिकाणी राहिलेला आहे. सर्वांनी बसून घ्यायचे. यानंतर या कार्यक्रम शिवश्री प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ जिरोडे सर इतिहास संत चळवळीमध्ये विद्रोहाचा डंका पुकारला आणि खऱ्या अर्थाने समाजातल्या वास्तवाचं भान ठेवून जी अत्यंत प्रबोधनकारी अशी अभंग रचना केली त्या संत तुकोबाराय आणि राष्ट्रमाता जिजामाता यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमामध्ये
ज्यांचा आपण सन्मान केला, सत्कार, अजून 5-7 वर्ष तरी ते प्राचार्य राहतील, तर मला असं वाटतं 31-32-35 वर्ष जवळपास प्राचार्यांचा कार्यकाल करणारे मराठवाड्यातले ते पहिले प्राचार्य असतील. एका अर्थानं आपल्या बीड जिल्ह्यात आणि अंबाजोगाई सारख्या सांस्कृतिक शहरामध्ये सरांचं वास्तव्य आहे. हंडीबाग सर इथं आहेत, गाठाळ सर आहेत, शिवाजीराव खोगरे आहेत, दगडू लोमटे आहेत, वराट आहेत. ही सगळी मंडळी मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली, बाबासाहेब गोरेंच्या, आपण या ठिकाणची साहित्याची चळवळ, सांस्कृतिक विचारांची चळवळ आणि खऱ्या अर्थानं समाजाला या सगळ्या प्रकारच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून त्यांना तुकोबारायाच्या आणि शिवरायांच्या विचारांच्या जवळ कसा आणता येईल हा विचार आणि या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी खूप चांगली अनुकूलता आपल्यासाठी आहे. मला असं वाटतं की गोरे सरांची प्रकृती खूप चांगली आहे, त्यांचा स्वभाव सगळ्यांशी मिळून राहण्याचा असा आहे, अत्यंत समन्वयशील आणि कुठल्याही स्थितीमध्ये जुळून घेण्याची त्यांची वृत्ती आणि समाजामध्ये सतत काही ना काहीतरी चालत राहावं हा त्यांचा स्वभाव आम्ही अनेक वर्ष अनुभवला आहे. आमच्या माध्यम या सांस्कृतिक आणि सामाजिक व्यासपीठाचे ते अनेक वर्ष उपाध्यक्ष होते आणि त्या कामामध्ये त्यांना आम्ही इतकं जवळून पाहिलंय की मला असं वाटतं की इथं त्यांचा जितका उपयोग आपल्याला करून घ्यायला पाहिजे तेवढा केला जात नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी, अनेक उपक्रम बीड जिल्ह्यामध्ये, अंबाजोगाई शहरामध्ये होऊ शकतात. त्यांचा आपण सत्कार केला आणि त्यांच्या आजपर्यंतच्या प्रदीर्घ शैक्षणिक सामाजिक कार्याची एक आठवण आपण मनामध्ये ठेवली आणि त्यांना एक मानपत्र दिलं, सन्मानपत्र दिलं आणि समाजासमोर एक आदर्श, शून्यातून ज्याने आपलं जीवन घडवलं आणि आहे त्या स्थितीतून पुढे जात जात बनसाडसारख्या गावात शिक्षण संस्था काढून तिथे ते आज प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांच्या या सत्कारानिमित्त आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल आपल्या सदिच्छा व्यक्त करतो. यादव सरांनी अतिशय सविस्तर असं वराड गुरुजींच्या एकूण ग्रंथलेखनासंबंधी जी एक अतिशय चिकित्सक मांडणी केली, डोळस मांडणी केली आणि त्यांनी आजच्या समाजाला संत तुकारामाच्या वाटेने आपण जाणं कसं आवश्यक आहे. मी माझ्या ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे की वराड गुरुजी तुकारामाच्या वाटेने निघाले आहे. आपण जर या वाटेने गेलो तर आपली वाट लागण्याची शक्यता नाही आणि आपण जर ही वाट सोडली तर आपली वाट लागण्याची शक्यता सांगता येत नाही. मला असं वाटतं हा मार्ग वराड गुरुजींनी निवडलेला आहे. वराड गुरुजींच्या या प्रकाशन सोहळ्यासाठी आज या ठिकाणी डॉक्टर गाठाळ, प्राध्यापक डॉक्टर हंडीबाग, आमचे मित्र प्रकाश बोरगावकर, प्राध्यापक गौतम गायकवाड, श्री मस्के सर, आमचे मित्र वालेकर, प्राध्यापक शिंदे, त्याबरोबर दगडू लोमटे, रामकिशन चौधरी, शिवाजीराव खोगरे, संतरामजी कराड आणि इतर बरीचशी मंडळी या कार्यक्रमासाठी आलेली आहे. मराठा सेवा मंडळाच्या आपण सर्व कार्यकर्ते. मला असं वाटतं की आपण वराडांच्या या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं यादव सरांनी जे सांगितलं की आज तुकाराम महाराज असले असते तर ज्या आंतरिक तळमळीनं समाजातल्या सद्यस्थितीवर त्यांनी कोरडे ओढले असते, तीच भावना वराड गुरुजींनी आपल्या अभंगाच्या द्वारे व्यक्त केलेली आहे. वराड गुरुजींचे 1 ते 587 अभंग, 88 आरती आहे. हे सगळे अभंग बारकाईने मी वाचले. त्याचं जवळपास माझ्याकडं 20 पानाचं टिपण आहे. त्याबरोबर मी आपल्याला सांगेन
की मला दिलेल्या पुस्तकामध्ये 161 ते 176 प्रश्न नव्हती, त्यामुळे ती मला वाचता आली नाही. पण इथे मला जी कॉपी दिली आल्यानंतर प्रकाशनात, त्यात मी ते सगळे अभंग 56 अभंग राहिलेले होते, माझ्या याच्यात नव्हते मला दिलेल्या कॉपीमध्ये. ते 56 अभंग मी बसल्या बसल्या वाचून काढले आणि त्यातले काही महत्वाचे ते टिक मार्क केले. जवळपास 16 प्रश्नांचं मॅटर माझ्या पुस्तकामध्ये नव्हतं. मला आपल्याला सांगायचं की या अप्रतिम अशा पुस्तकाच्या अभंग गाथेच्या, आधुनिक अभंग गाथेच्यासाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध इतिहासकार, ज्यांना आम्ही गुरु मानायचे, माम देशमुख, त्या काळामध्ये त्यांच्या पुस्तकावर कधी बंदी यायची, कधी बंदी उठायची, असं सतत चालू व्हायचं. त्यांचा मध्ययुगीन भारताचा इतिहास हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला खळबळून जाग करणारा इतिहास होता. तर माम देशमुखांनी 5 तास वराडाज्ञाबरोबर बसून त्यांनी यांना प्रस्तावना तर दिली, पण सगळे अभंग कृतीमध्ये समानता ठेवणारा असा हा क्रांतिकारक लेखक आहे. वागण्यामध्ये आणि जगण्यामध्ये कुठेही फरक न ठेवणारा. जीवनामध्ये अनेक संकट आली, संकट अशी आली की स्वतःचं जीवन सुद्धा संपवण्यासाठी ते डोंगरात निघून गेले होते. पत्नी गेली, मुलगा गेला, आणि या संकटातून मी आता या संकटातून कसं बाहेर पडू, काय माझ्या जगण्याचं आता प्रयोजन आहे. पण स्वतःची आत्महत्या करण्यासाठी गेलेले ओराट त्यांना घरच्याच माणसाचा फोन आल्यानंतर ते म्हणायला लागले, तुम्ही कुठे सांगा. त्यांना डोंगरात असं म्हणता येईल. ते म्हणाले, घरी असाल तर बहीण कुठे सांगा. आणि हा माणूस आत्महत्या करायला निघालेला माणूस, पण या समाजामध्ये होणाऱ्या विविध पद्धतीच्या हत्या, विविध प्रकारचा अन्याय, विविध प्रकारचे अत्याचार याच्यावर कोरडे ओढणारं अत्यंत क्रांतिकारक असं ऐतिहासिक लिखाण या अभंग गाथेच्या रूपाने त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहे. या गाथेतील प्रत्येक अभंग हा सर म्हणाल्याप्रमाणे शब्दासाठी शब्द त्यांनी वापरला नाही. या गाथेतील प्रत्येक अभंग अत्यंत विचार करून त्यांनी उपयोगात आणलेला. मनुवादी विकारावर आणि विचारावर प्रखर प्रहार करण्याची त्यांची परिभाषा पदोपदी आपल्याला दिसते आहे. प्रभाकर नागरगोजे यांचे ज्यांचे जिवलग मित्र आहेत, या जिवलग मित्राच्या शाबासकीच्या थापेमध्ये मला 12 हत्तीचे बळ मिळाले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे आपला एखादा माणूस काही धडपड करत असेल, प्रयत्न करत असेल प्रामाणिकपणे, तर त्याला शाबासकीची थाप देणं याच्यासाठी सुद्धा माणसाच्या जवळ मोठं मन असावं लागतं. समाजामध्ये तर चांगलं चाललंय, चांगल्याला चांगलं म्हणायला सुद्धा काही लोकांना अवघड जातं. मला असं वाटतं की वराटांना त्यांच्या मित्रांनी ही जी साथ दिली, त्यामुळं त्यांचं जगणं, त्यांचं लिहिणं, त्यांचं वाचणं आणि त्यांचं एकूण वागणं या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला वेगळेपणा पाहायला मिळतो. मला असं म्हणायचंय की बऱ्याच वेळेस आपल्याला असं दिसतं की बंगल्याचं नाव मातोश्री आहे आणि आई वृद्धाश्रमात आहे, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये एक सांगलीला प्रसंग असा घडला की बहीण आणि भाऊ हे सगळेच आले. आई एकटी होती, वडील वारलेले होते, तिच्या नावावर काही जमीन होती, 30-40 एकर वाडा होता. हा सगळा वाडा मुलांनी मुलीने आपल्या नावावर करून घेतला, शेत आपल्या नावावर करून घेतलं, आणि ही बाई रस्त्यावर अक्षा अन्न म्हणून मोताद होऊन रस्त्यावर ती पडलेली होती. सांगलीच्या एका स्वयंसेवी संस्थेनं नेऊन त्या माऊलीची सेवा केली. मला असं वाटतं की अशी स्थिती समाजात निर्माण, आणि या स्थितीवर वराटांनी जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रेरणेनं खूप प्रहार केलेले.
आपल्या लेखणीच्या ताकदीने कुळाचा उद्धार झाला आणि खऱ्या अर्थानं आपली जन्मदात्री माऊली धन्य झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे की माऊली ही धन्य झाली. अशा पद्धतीचं विवेचन त्यांनी केलंय की मानवतावादी विचारांची या अभंगामध्ये जागोजागी त्यांनी पेरणी केलेली आहे. त्यांच्या अभंगाचा हा संग्रह हा प्रत्येक मराठी माणसाच्या घरी असायला पाहिजे. मला आठवतं की एकदा आचार्य अत्रे म्हणाले होते की ज्याच्या घरी नाही तुकारामाची गाथा त्याच्या शिरी हाना 4 लाथा, असं अत्रे म्हणाले होते. आपण मोठमोठी घरं बांधतो, त्या साड्यांचे कपाट असतात, विविध पद्धतीच्या बेल्जियमच्या ग्लासेसचे ग्लासवेअरचं कपाट असतं, पण पुस्तकांचं कपाट नसतं. ज्या घरामध्ये पुस्तकांचं कपाट नाही ते घर आहे का भूत बंगला आहे याचा विचार केला पाहिजे. विशेषतः महिलांना मी सांगेन की जुन्या साड्या देऊन सुद्धा चकचकीत भांडी घेण्याचा त्यांची हौस असते. पण आपल्या घरात एखादं पुस्तकाचं कपाट असावं, कारण पुस्तक हे माणसाचं मस्तक तयार करण्याचं काम करतं आणि पुस्तक वाचणारा माणूस कोणाचा हस्तक होणं मान्य करत नाही आणि पुस्तक वाचणारा माणूस कोणासमोरील नतमस्तक होण्याचं पाप स्वीकारत नाही. आणि म्हणून पुस्तक हे जे आहे आपल्या घराचं वैभव आहे, ही भूमिका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तुकारामाची गाथा असो किंवा आणखी असे मौलिक ग्रंथ असो, त्या ग्रंथाचा आपण वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. अर्थात वराट आपल्या एका अभंगात असं म्हणतात, कुठले वैकुंठ कुठले विमान चांडाळ्याने मान कापील. आपण जे म्हणतो तुकारामाला वैकुंठाला पाठवलं ते सोम केले त्यांनी, खरं त्यांनी संपवलं, त्यांचा आत्मघात केला, त्यांचा आत्महत्या केली, त्यांना मारण्याचं काम त्यांनी केलं. जरी बुडविली गाथा इंद्रायणी तरी जनी मनी तारी. गाथा इंद्रायणी बुडवली तरी ती जनाच्या आणि मनामध्ये मोठ्या प्रमाणात ती असल्यामुळं ती तारली गेली असं आपल्याला पाहायला मिळेल. देवाच्या संबंधी खूप प्रखरतेनं लिहिलेलं आहे. परवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका वार्तापत्रावर एक कविता आली आहे, एकनाथ पाटील इस्लामपूरची. ती कविता खूप चांगली आहे. म्हणजे सध्याचं देवाचं अस्तित्व कसं आहे आणि देव कोणत्या कामात गुंतलेला आहे ते कळतं. पुजाऱ्यामध्ये दक्षिणेचा वाद, देवाची मध्यस्थी चालवे ना, देवाची दारी सुरू हाणामारी पुजाऱ्यामध्ये, देवाला भांडणं सुटेची ना. पुजाऱ्याने दिला देवाला दम, गाभाऱ्यात देव लपलेला. कोर्टामध्ये जेव्हा चालू झाली केस, देवाला समन साक्षीसाठी देव हजर कोर्टात. बोलावे काय त्याला कळेची ना. पिंजऱ्यात उभे भांडणारे भक्त, साक्षीदार देव भांबावला. घ्यावी बा आता कुणाची कड, देवालाच पेच पडलेला. या पुजारीची घ्यावी का त्या पुजारीची घ्यावी. न्यायाधीश बोले, खरं सांगा देवा दोघांपैकी कोण चुकलेला. न्यायाधीश म्हणे, खरं सांगा देवा दोघांपैकी कोण चुकलेला. हुशारच देव शपथेवर बोले, तेव्हा गाभाऱ्यात मी झोपलेला. वराटाने ही भावना आपल्या प्रत्येक अभंगामध्ये व्यक्त केलेली आहे. तेच म्हणतात बघा, म्हणजे देवळातल्या देवाची स्थिती काय हे नीट लक्षात घ्या. कसा सुधारेल पाषाणी माणूस, देवच पाषाण आहे ज्यांचा. जंत्र तंत्र मंत्र पंचांगन पोथी, मसरे दुभती ब्राह्मणाची. हे सगळे त्यांचं हे दुभती जनावर आहे त्यांची. मंत्र तंत्र पोथी अभिषेक हे सगळं त्यांना जगण्याचं पोचण्याचं. पशुचे मुंडके, काय प्रतिभा या माणसाची पहा. पशुचे मुंडके मेंदू पशुचा,
गणेश बुद्धीचा देव कैसा. विचार करा, तुम्ही सुद्धा तुमच्या बुद्धीला थोडा पीळ द्या. यांच्या मनात खोटा असेल तर त्यांना बरोबर वाद घाला त्यांच्याशी. पण किती वस्तुनिष्ठ ऑब्झर्वेशन काय, निरीक्षण काय, किती बारीक निरीक्षण आहे हे लक्षात घ्या. ही साधी गोष्ट नाही. पुढे त्यांनी होती आळ्या किडे तीर्थाच्या पाण्यात तरी पापमुक्त होते म्हणे. ते तीर्थ प्राशन करतो आपण, त्याच्यातच बुडक्या मारतो. अशा स्थिती आपल्याला पाहायला मिळते. देवाची मंदिरं गगना भिडली, शाळेची उडाली कौल छत. शाळा आमची वाऱ्यावर सुटली आहे, मुलांना बसायला जागा नाही, पण त्यांना शाळेतल्या जीवा सुकडी खिचडी आणि देवाला दगडी दूध तूप. किती वास्तव काय, किती कठोरपणे वास्तवाचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे हे आपण बघा. कवी काय म्हणतो बघा. मला ही तळमळ त्यांची फार मोलाची वाटते. देश संविधान, देश संविधान, शेती माती गाव, ठेवा श्रद्धा भाव, याच हाती श्रम विद्यार्जन, कार्य संशोधन, श्रद्धेने विज्ञान स्वीकारा. की तुम्ही श्रम करा, कष्टातून, कामातून, आपल्या वागण्यातून, जगण्यातून काहीतरी निर्मितीचं काम करा आणि विज्ञानवादी दृष्टी स्वीकारा. म्हणे विश्वंभर देवधर्म सोडा, माणसाला जोडा माणसासाठी. मला असं वाटतं की ही भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. आता नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर ते पोस्टर नाही आहे, पण काही दिवसापूर्वी एक पोस्टर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आणि त्याच्या बाजूला मजकूर लिहिलेला होता. बाबासाहेब असं म्हणतात की ज्या दिवशी या देशात देवळासमोरची गर्दी संपेल त्या दिवशी या देशातल्या लोकांना संविधानाचा अर्थ समजला असं मी समजेल, असं बाबासाहेब म्हणाले. आणि आता तर देवळ वाढतच चालली. मला असं वाटतं की याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे. पिढी भरकट चाललेली आहे. ही पिढी अशी भटा बामणाच्या नादी लागली, ही पिढी बर्बाद होणार. त्यांच्याकडून कुणी सायंटिस्ट होणार नाही, सर म्हणाल्या त्याप्रमाणे. कुणी प्रतिभा संपन्न माणूस निर्माण होणार नाही, कुणी लेखक होणार नाही, साहित्यिक होणार नाही. मला असं वाटतं ही लेखकाची जी तळमळ आहे ती तळमळ आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे ते म्हणतात 353 अभंगामध्ये बहुजनांना सगळं आव्हान केलंय. सर्व बहुजना कसावी कंबर, सर्व बहुजना कसावी कंबर, ब्राह्मणी विचार सांडावया. ब्राह्मणी विचाराचा पराभव करण्यासाठी, त्या विचारांना संपुष्टात आणण्यासाठी सर्व बहुजनांनी कंबर कसली पाहिजे, तरच आपल्याला खरं यश मिळेल. अभंग 468 मध्ये म्हणतात, ते सांगितलं मी तुम्हाला की बंगल्याचे नाव आईची पुण्याई, मिली त्याची आई आश्रमात. मला असं वाटतं की शिवश्री विशंभर वराट यांनी आपल्या प्रत्येक अभंगात शाश्वत आणि मानवतावादी विचारांची मांडणी केली आहे. त्यांच्या मांडणीत सखोल चिंतन आहे, वैचारिक प्रगल्भता आहे, अभिजात प्रतिभा शैली आहे, भाषेचं सौंदर्य आहे, वास्तवतेचं खुलं दर्शन आहे. आणि या सगळ्या बाजू त्यांच्या या संपूर्ण अभंगामध्ये अत्यंत खुलेपणाने आपल्या समोर त्यांनी मांडली आहे. अर्थात सर्वसामान्याच्या अंतःकरणाला भिडेल असे अनुभवजन्य विचार मांडण्याचे कौशल्य वराड गुरुजींच्या लेखणीमध्ये आहे. बहुजनांचे जागरण करण्याची एक आंतरिक तळमळ जी त्यांना स्वस्थ बसू देत नाही, ती तळमळ प्रत्येक अभंगातून आविष्कृत होते. देव या शब्दाचा अर्थ देणारा, कुणाला न फसवणारा, संकटात मदत न करणारा. पण सध्या देव म्हणजे दगड आणि हा देव म्हणजे दगड भोळ्या भक्तांना लुटणारे भटा बामणाच्या आणि पुरोहितांच्या हातातील शस्त्र झालेले. आपण जर ते नीट लक्षात घेतलं नाही आणि हा देव पावल का, ते देव पावेल का म्हणून त्याच रांगेमध्ये उभा राहायला लागलो तर भटा बामणांचीच पुन्हा भरती होणार आहे.
पुन्हा आपण भिकारीच होणार आहोत, आपण कंगाल होणार आहोत, कारण आपण त्या मार्गाने चाललो की ज्या मार्गाने आपण लवकरात लवकर कंगाल होऊ. वराटांची आधुनिक अभंग गाथा ही प्रत्येक बहुजनांच्या घरात वाचली गेली पाहिजे. मला असं वाटतं की आज जेवढे उपस्थित आहेत त्यांनी तरी निर्धार केला पाहिजे. यातले 2-4 अभंग जरी रोज वाचले आणि नुसते वाचले नाही, त्याचं आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एकतरी ओवी अनुभवावे असं म्हटलेलं आहे, तसं एकतरी अभंग जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. याचे घरोघर पारायण झाले पाहिजे, कारण या अभंगाच्या वाचनातून, चिंतनातून मनावर चढलेली जी धूळ आहे ही धूळ निघून जाण्याची आणि समाज अधिक डोळस आणि समाज अधिक जे आहे दूरदृष्टीनं समाजातल्या प्रश्नाकडे पाहण्याची त्याला सवय लागू शकते. संत तुकोबाराय नुसते संत नव्हते. सरांनी सांगितलं की संत तुकोबाराय हे क्रांतिकारक होते, महान प्रबोधनकार होते. महात्मा फुले असोत, राजेश्री शाहू महाराज असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, या सर्व महापुरुषांना प्रेरणा देण्याचं मोठं मोलाचं काम तुकोबारायाच्या अभंगातून आणि वाणीतून झालेलं आहे. संत तुकोबारायाच्या विचारांचा वारसा चालविण्याचा वसा वराड गुरुजींनी स्वीकारला आहे, कारण त्यातून बहुजनांच्या मनातली अंधश्रद्धा आणि पिळवणुकीचा विचार त्यांच्या जीवनातला संपावा ही भावना त्यांच्या मनात. वराटांनी आपली सगळी रचना मुक्त छंदामध्ये केलेली आहे. ग्रामीण जीवनातील शब्दांचा, शैलीचा व अनुभूतीचा अत्यंत चपखलपणे वापर केला आहे. त्यांचे निरीक्षण वास्तवतेवर प्रहार करणारे, विसंगती आणि दांभिकतेवर व खोटारडेपणाचे वाभाडे काढताना त्यांनी कशाची आणि कोणाची पर्वा केली नाही. प्रस्थापितांनी देऊळ व देवाच्या माध्यमातून बहुजन समाजावर गुलामी लादून त्यांचे शोषण केले आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड, भोंदूगिरी यांची चिरफाड करताना लोकभाषेचा, लोकम्हणीचा, लोकव्यवहारातल्या अनेक गोष्टींचा त्यांनी वापर केल्याचे दिसून येते. आपल्या लक्षात येऊ शकेल काही निवडक अभंगाचा 5-7 अभंगाचा संदर्भ आपल्याला देतो. खूप अभंग आहेत. माझा देव आहे कुळवाची फास. माझा देव कशाचा आहे? जसा सावता माळी म्हणतो की रोज कांदा मुळा भाजी इथे दिसते विठाई माझी. इतक्या जवळ पंढरपूरच्या राहणारा सावता माळी कधी पंढरपूरला गेला नाही, कारण त्याला त्याच्या रोज दिसणाऱ्या, केल्या जाणाऱ्या कष्टामध्ये त्या भाजीच्या वाफ्यामध्ये देवाचं दर्शन होत होतं. वराड गुरुजी काय म्हणतात? माझा देव आहे कुळवाची फास, करवी ते नाश टाळक्यांचा. माझा देव आहे टिफन पाभरी. निराश झालेल्या माणसाच्या मनातली निराशा झटकून टाकायला यांच्या जीवनाची प्रेरणा उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. त्याने काही अभंग मी टीक केले. अभंग क्रमांक 20 आहे. म्हणे विश्वंभर कळाले गमक. म्हणे विश्वंभर कळाले गमक, माझा उद्धारक मीच आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की आपला कुणी उद्धारक नाही, आपला कुणी दाता नाही, कुणाच्या आशीर्वादाने आपलं जीवन बदलणार नाही, कुणाच्या कृपेने आपलं जीवन बदलणार नाही. आपलं जीवन बदलायचं असेल तर यू आर सपोज टू टेक हार्ड वर्क. स्वकष्टातून आणि स्वतःचा काम गाळून माझ्या जीवनाचा मी शिल्पकार बने. मी कोणाच्या आशीर्वादानं, कोणाच्या कृपेच्या मागे लागणार नाही. आय विल मेक माय ओन फ्युचर. माझं भविष्य मी ठरवे. आणि मला असं वाटतं प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जीवनात असाध्य वाटणारी कला सुद्धा तुम्हाला साध्य होऊ शकते. भीमसेन जोशी त्याचं उदाहरण आहे. 100 घागरी पाणी ते पंजाबच्या गुरुच्या घरी भरत होते, रोज 100 घागरी पाणी. भीमसेन स्वतः म्हणतात आपल्या आत्मचरित्रात की मी हा जो आवाज आहे माझा, हा आवाज माझा मूळचा नाही, हा ओरिजिनल माझा व्हॉइस नाही, हा मी कमावलेला व्हॉइस आहे. मला असं वाटतं की जीवनात कोणती गोष्ट करण्याचा निर्धार आपण केला
आणि त्या निर्धारासाठी लागणारे एफर्ट्स करण्याची तयारी ठेवली तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता. ही जी त्यांची धारणा आहे ती मला फार महत्वाची वाटते. 56 भोगाचे तामन देवाशी, पांगळे उपाशी पायरी. काय अवस्था आहे आपली बघा. 56 भोगाचं ताट देवासमोर ठेवलंय. ते ब्राह्मण अर्ध खाणार अर्ध टाकून देणार आणि पांगळे उपाशी पायरीला, थडग्याला घाली पांघरून चादर, बाहेर भिकारे पुढे. थडग्याला चादर घालाय. बऱ्याच वेळेस असं होतं की 14व्याचे निमंत्रण गावोगाव जातात. तो मेलेला माणूस भाकरीच्या एका तुकडासाठी तडफडत होता आणि मेल्यानंतर मात्र आसपासच्या 50 गावाला जेवणाच्या आमंत्रणाची चिठ्ठी चालली. काय समाज आहे, काय विसंगती आहे जीवन जगण्यातली ही बघा. पुढे पुढे असं आहे अभंग 40 श्रम. हा महत्वाचा आहे. श्रमाच्या देवाचे आम्ही कास धरू. आम्ही कोणत्या देवाचे कास धरू? श्रमाच्या देवाचे आम्ही कास धरू आणि पूजा करू प्रयत्नांची. आम्ही प्रयत्नांची पूजा करू आणि श्रमदेवतेची आम्ही कास धरू. गाळलेल्या घामाने करू अभिषेक. काय अप्रतिम आहे. गाळलेल्या घामाने करू अभिषेक, खाऊया मोदक विठ्ठलाचे. मग आम्ही त्याचे मोदक खाऊया. मला असं वाटतं ही अतिशय रसरशीत जीवनात आलेल्या अनुभवाचं प्रतीक म्हणजे हा अभंग आहे. भूकंप. देवावर बघा, देवाचा सुद्धा आणि वचपा घेतल्याशिवाय राहिले नाही. अभंग 49 आहे. भूकंप असो वा पूर. शिवाजीराव, भूकंप असो वा पूर, महामारी देव पुढे कोठे करी तोंड काढे. अरे भूकंप झाले, महामारी झाले, करोनाने लाखो लोक नेले. कुठं झोपला होतास तू? कुठे होतास तू? काय बघा, कुठे करी तोंड काळे. मला असं वाटतं की तुकाराम खरोखरच सर म्हणाले याच्यापेक्षा कडक भाषेत बोलले असते. ती कडक भाषा त्यांनी वापरली. म्हणे विश्वंभर साधू आणि भोंदू, दोहोतला भेदू पारला. साधू कोण आहे? केवळ ज्याचे वस्त्र भगवे आहेत. आपल्या त्यांनी एका अभंगात लिहिलंय, बरेचसे हबब अबब पुरी संगीत. बरेचसे हबब अभंग त्यांचा, बरेचसे हबब अबब पुरी संगीत. आता अर्धे साधू तर आपले जेलमध्ये गेले, अर्धे जायचे राहिले. राम रहीम अमुक तमुक लोक तरी आमची घरामध्ये एवढं मोठाले फोटो लावून त्यांची आराधना करतात. हे लोक काय भ्रमिष्ट झाले काय समजत नाही. पण इथे का भुलराशी वर्गिया रंग असं तुकारामांनी म्हटलं, त्याची प्रचिती यांच्या अभंगात आहे. माझ्या वाटेला, अभंग क्रमांक 96 आहे. माझ्या वाटेला नेमलेले कर्म फेडण्याचा धर्म आहे. आपल्या प्रत्येकासाठी तो अभंग आहे की माझ्या वाटेला जे कर्म आलेले ते कर्म इमानदारीने करणे, ते कर्म प्रामाणिकपणे करणे आणि ते कर्म केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळेल. ते कर्म करून तो फेडण्याचा धर्म आपण पाळला पाहिजे. माझा मी राहिलो नाही बा विठ्ठला, मनाचा सुटला अहंभाव. बघा, त्या सगळ्या नंतर माझ्या मनाचा अहंभाव सुटला, अहंभाव गळून पडला. तुकारामांनी आपल्या निवडक अभंगामध्ये एका ठिकाणी म्हटलंय, सिद्धी कुठे डोंगरात नाही, कुठे गुहेत कपारीत जावं लागत नाही, कुठे बद्री केदार किंवा अमरनाथकडे जावं लागत नाही. तुकाराम महाराजांनी फार सोपं वाक्य वापरलेलं आहे, अहंकाराची विस्मृती म्हणजे सिद्धी कुठे आहे? अहंकार संपला की तुम्ही सिद्ध बोलू झाला. अहंकाराची विस्मृती तीच खरी सिद्धी. आणि हाच भाव या कवितेमध्ये किंवा या अभंगामध्ये त्यांनी मांडलेला. होम हवनाने केली ग्रह शांती प्रकाशी, होम हवनाने केली ग्रह शांती, यजमान अंती आश्रमात. कर्ज फेडून या घर धनी मरे, वास्तुशास्त्रे मात्र फिरे आनंदात. तो मात्र आनंदात फिरायला पानाचा तोबरा घेऊन. देव माता बघा, सरांनी सांगितलं 108 अभंगात, देव
पितात कशाला जाशी पंढरपुरी, आई बाप हे असता माझ्या घरी, कशाला जाशी पंढरपुरी. संतांनी सांगितलं देव माता पिता घर हे मंदिर, आणि याहून या थोर नसे काही, याच्यापेक्षा थोर काही नाही. श्रमाच्या देवाला घामाची अंघोळ. क्या बात आहे. अहो किती भाषा ही किती प्रभावी आहे. मी म्हणतो सिद्धहस्त कवीला सुद्धा हे जमणार नाही. ते उपजत त्यांच्या प्रतिभेतून आलेले आहे. श्रमाच्या देवाला घामाची अंघोळ. 4 नद्याचं पाणी नाही हो, घामाची अंघोळ. सर्व ज्ञानामाधी सर्व यज्ञामाधी ज्ञान यज्ञ मोठा. आपण पाऊस पडतो का म्हणून यज्ञ करतो, पुत्र होतो म्हणून यज्ञ करतो. सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तो ज्ञान यज्ञ आहे. अज्ञानाच्या वाटा उजळणारा हा जो यज्ञ आहे हा अतिशय महत्वाचा आहे. पुढे ते म्हणतात देवताच्या देखत कापताना गाय. पुन्हा इथं देवाचं त्यांनी हे घेतलंय वाचवा. देवताच्या देखत कापताना गाय, शंड होती काय सर्व देव. 33 कोटीत ना पोटात गप्प असलेत का. क्या बात आहे. खरंच क्या बात म्हणण्यासारखं. देवताच्या देखत कापताना गाय, शंड होती काय सर्व देव. ते 33 कोटी देव गप्प बसलेत का. पुढे त्यांनी म्हणतात पुढे देवाचं त्यांनी हे करते 161 मध्ये. देवा तुझ्या दारी दानपेटी कशी, देवा तुझ्या दारी दानपेटी कशी, लागली का तुझी भीक आता. तुझ्या दारात दानपेट्या. त्यांना नाही ट्रस्टी वाल्याला पाहिजे ना. शेती भातीची काळजी कशी आहे. हा माणूस सर म्हणाले तसं भक्तीची गीत गाणारा अभंग गाणारा माणूस नाही, मान मुक्तीची गीत गाणारा माणूस आहे. काय म्हणतो बघा 173 अभंग. खत ब्यावाल्यांचे देऊन या गेले, जगण्याच गुन्हे केले त्याने. काहीच राहत नाही शेतीमध्ये. खतवाल्याचं बीवाल्याचं एकदा दिलं की नुसतं गोंड हातात घेऊन घरी यायचं का. काय किती निरीक्षण बारीक आहे पहा. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे विष फवारून माती केली वृक्ष, विष फवारून माती केली वृक्ष, वाढेल दुर्भिक्ष कालांतरी. उद्याच्या काळाचं भान देतो. मला असं वाटतं की अतिशय डोळस आणि दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणार आहे. आमचे शिवाजीराव सेंद्रिय खत निर्माण करतात, गांडूळ खत. त्याची किती आवश्यकता आहे. विष फवारून माती केली वृक्ष, वाढेल दुर्भिक्ष कालांतरी. पुढे 190 पुन्हा देवाचा पंचनामा. देवा तुझी आता ढासळली पत, देवा तुझी आता ढासळली पत, कळाली अवकात माणसास. तुझी अवकात कळाली आता. पूजा पाठ भक्ती रात्रंदिन चाले, विघ्न हटकिले कैसे नाही. तुझ्या अस्तित्वाचे द्यावेस प्रमाण, व्रथा अनुमान पुरे झाले. माझ्या मरण्याचा व्हावा इतिहास. वराड गुरुजी म्हणतात माझ्या मरण्याचा व्हावा इतिहास, हीच माझी आस पांडुरंगा. मने विश्वंभर देतो हे, मने विश्वंभर देतो हे, नाही मी भेसळ केली. देतो मी महेल आहे का काय. देतो हे सहेल, नाही मी भेसळ केली. त्यात हे सहज देतोय, त्याच्यामध्ये कुठली भेसळ मी केली नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सतत मृत्यूचे ठेवावे स्मरण, तयारी मी पण नष्ट होते. नाही जाणार जन्म माझा वाया, आलो जाळाया जळमटे. माझ्या अंभग्न ना पुरात वाती, प्रलयाच्या अंती तरतील, जरी का टाकले मातीत, पुरून होतील वापून बोधी वृक्ष. अशी भूमिका त्यांनी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणे विश्वंभर मज नाही डर, छत्र डोक्यावर कायद्याचे संविधानाचे. ईश्वराचे म्हणत नाही, छत्र डोक्यावर कायद्याचे संविधानाचे, अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. एकच माकड मिरची
आपलं मिरवी मदारी असे कितीतरी साहित्यिक, एकच कविता असते प्रत्येक साहित्य संमेलनात, तेवढीच कविता. म्हणजे आपल्या साहित्यिकांचा सुद्धा छेद घेतलेला. एकच माकड मिरवी मदारी असे कितीतरी साहित्यिक, तीच ती कविता, त्याच चारोळी, आणि भक्ता तो उडवी उकळी ठरवून. उपाशी बघा गृहलक्ष्मीला, उपाशी मारती गृहलक्ष्मीला, खापऱ्या देवीला मात्र भोग देती. तिला मात्र पंचपक्वानाचा भोग देणार, गृहलक्ष्मीला मात्र वाळलेली भाकरी सुद्धा राहणार नाही. देशासाठी कामी येता तिचा पती. बघा देशभक्ताची एखादी पत्नी ही जी आहे, जेव्हा देशभक्त सीमेवर लढता लढता जातो तेव्हा ती विधवा होते. त्या विधवा पत्नीबद्दल यांनी लिहिलंय, देशासाठी कामी येता तिचा पती, तीच पुण्यवती तुम्हाहून. तीच पुण्यवती आहे. तुमच्या भाळीचे कुंकुवाचे कुंकू, तुमच्या भाळीचे कुंकू वाचविले आणि दान केले स्वतःचे. आणि तुमच्या भाळीचं कुंकू तिच्या नवऱ्यानं बलिदान देऊन वाचवलं, आणि तुम्ही मात्र तिला विधवा म्हणून कार्यक्रमाला येऊ देत नाही. ती खरी पुण्यवान आहे, तिचा अगोदर सत्कार करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. वाटे माझा जन्म हाही फार सुंदर आहे. म्हणजे स्वतःसाठी लहानपण देगा देवा. जसं बसवेश्वरांना एकदा विचारलं अल्लम प्रभूंनी अनुभव मंडपाच्या सभेमध्ये, बसवा सांग रे या 770 लोकांच्या या शिवशरणी मध्ये सर्वात लहान कोण आहे, हे सर्वात मोठा कोण आहे? तर ते अल्लम प्रभूला म्हणाले, अल्लम प्रभू देवा, या सभेमध्ये सर्वात मोठा कोण आहे हे मला सांगता येणार नाही, पण अल्लम प्रभूजी या सभेमध्ये सर्वात लहान मी आहे, सर्वात लहान मी आहे असं ते सांगितलं. विश्वंभर काय म्हणतात बघा, विश्वंभर म्हणतात या ह्याच्यामध्ये, वाटे माझा जन्म वंगणीची व्हावा. वंगण, वाटे माझा जन्म वंगणीच व्हावा, ऐसा देश ऐसा वेश यावा, ऐसा वेग यावा क्रांती चक्रा. हे क्रांती चक्र, समाज परिवर्तनाचं चक्र इतकं गतीनं फिरलं पाहिजे की ते गतीनं फिरण्यामध्ये वंगणाची साथ माझी मिळावी. म्हणजे स्वतःला किती लहानपण घेतलेले आहे, पण हे समाज चक्र, कालचक्र मात्र गतिमान झालं पाहिजे ही भावना त्यांनी मांडली. पुत्र एकुलता आणि पत्नी गेली, जशी गत झाली तुकोबाची, प्रपंचापासून झाली माझी मुक्ती, सोपविली शेती भावाहाती. वस्तुस्थिती येते सामूहिक, आता हे आपल्या एकूण प्रथेबद्दल, सामूहिक लग्न सामूहिक शेती, प्रकाशजी सामूहिक लग्न सामूहिक शेती चालवावी नीती राबवते. नुसतं वैभव पैसे उधळण्याचं करता कामा नये. पुढे ते म्हणतात, न व्हावी कार्यात उधळ माधळ खर्चाची चंगळ अनाठाई. कुठल्याही कार्यामध्ये उधळ माधळ करून अनाठाई खर्च करायचा आणि पुन्हा भिकेला लागायचं, कर्जाला लागायचं, ही गोष्ट आपण सोडून दिली पाहिजे बहुजनांनी. सत्य नाते कधी कापते शस्त्राने, नाते विस्तवाने भस्म होते. सत्य हे आढळ पवित्र निर्मळ, सर्वथा मंगल सत्य हे. 493 मध्ये कवीने मराठीची महिमा सांगणारे 14 अभंग लिहिलेले, की मराठीचा मान आणि सन्मान आपण कसा वाढवला पाहिजे त्या संबंधीचे त्यांचे अभंग आहेत. पुत्र शोकातून राहिलो मी उभा, तिला पुढे दगा बायकोने, बरी वाईट ही जीवाची करिता, आधुनिक गाथा न जन्मती. हा भाव मागे आलेला आहे. देव समुद्री धतुरा पूजिला, काही लाभ झाला नाही मज, म्हणून या देवधर्म मी सोडला, विठोबा जोडला बुद्ध माझा. विठोबा बुद्ध म्हणून मी जोडलं. आपले व्यसनावर आपले व्यसन खाते शरीराला, तैसे ते घराला जिरविते. मला असं वाटतं बहुजनांनी याही गोष्टीवर लक्ष देण्याची गरज आहे. घराघरामध्ये व्यसनांच्या पासून आपली मुलं वाचवली पाहिजे. गुटखा मटका दारू आणि पारू जवळी ना करू कदापि. मला असं वाटतं की समाज प्रबोधनाची चिंता आहे, माझ्या जाण्याची चिंता नाही.
मी आता सार्थक झालो जीवनामध्ये, पण हा समाज कसा सुधारला पाहिजे, हा समाज कसा डोळत झाला पाहिजे, याच्यावर ते किती बारका 565 आहे. संसार करिता सुईहून छोटा, इतका बारकाईने संसार केला पाहिजे. संसार करिता सुईहून छोटा, आभाळाला लाथा देऊ नये, धन मिळवणे फार सोपं, अति अवघड धन सांभाळणे. न द्यावा टाकून सुतळीचा तुकडा, चिंधीचा तुकडा कामी येतो. तुकाराम महाराजांनी किल्ल्यांचं प्रशासन करताना असं सांगितलं की किल्ल्यातला कचरा अन्यत्र टाकू नका, तो खताच्या खड्ड्यात टाका. शिवाजी महाराज 17वे शतक, काय दूरदृष्टी आहे. झाडं तुडू नका, वृक्षाचा सर्वथा बलात्कार करू नका. आता निघाला वन खाता आपल्याकडे, आता काही वर्षापूर्वी. पण 17व्या शतकातला शहाणा राजा म्हणतो की तुम्हाला जहाजाच्या साठी लाकूड फाटा लागत असेल तर ती झाडं किंवा ते लाकूड शक्यतो परदेशातून आणा. आंबा, फणस किंवा साग ही झाडं तोडण्याचा कदापि विचार करू नका, कारण ही झाडं लेकरासारखी 50 वर्ष डोळ्यात तेल घालून जनतेने रयतीने जिवंत ठेवलेली असतात. म्हणून वृक्षांचा सर्वथा बलात्कार करता कामा नये आणि किल्ल्यातला कचरा अन्यत्र न टाकता तो खताच्या खड्ड्यात टाकला पाहिजे. तीच तळमळ आहे. सुतळीचा तोडा आणि चिंधीचा तुकडा सुद्धा कामी येतो. नाही देवाशी मी मागणे मागत, स्वाभिमानी जात आहे माझी. नाही देवाशी मी मागणे मागत, स्वाभिमानी जात आहे माझी. अंगे चालवितो नांगराचा फाळ, मनगटी बळ धरले. असता मी माझ्या कामामध्ये दंग, भेटे पांडुरंग त्यात मज. मी माझ्या कामात असतो, पांडुरंग भेटून जातो, थांबून जातो, माझ्या जवळ येऊन जातो. पुढे त्यांनी म्हटलंय, प्रथम बंधूनो पावे फटमुक्त. कविता नसावी शब्दाची लघुर, उग शब्दाला शब्द टला ट रला र. कविता नसावी शब्दाची लघुर, व्यर्थ तो चिमुर अक्षरांचा. कविता कशी असावी की ताल, तोल, लय, नवरस नांदी लागावी, समाधी गाता गाता. कविता ऐकता ऐकता समाधी लागावी माणसाची, अशी कविता असावी. शब्दाला शब्द आणि टला टल रला र. त्याला शब्दांचा झंकार, शब्द अलंकार, शोभावा शृंगार वागदेवीचा. कवितेच्या अंगी हवे सुज्ञ, कवितेच्या अंगी हवे सुज्ञपण, हास्य विडंबन क्वचित. तिने मराठीची गुंचवावी. मराठी भाषेचाही कसा अभिमान आहे का की मराठी भाषेचा मान आमच्या साहित्यानं सन्मानित केला पाहिजे. अभिजात मराठी भाषा म्हणून तिचा देशपातळीवर सन्मान झाला पाहिजे, ही भावना त्यांनी घेतलेली आहे. जे अभंग माझे सुटले होते, म्हणजे जे मी वाचले नव्हते, त्याच्यात एक दोन अभंग माझ्याही मनाला. सरस्वतीला विचारलं, सरस्वती तुझे कोण बाप माय. सरस्वती तुझे कोण बाप माय, जन्माचा ठाय कोठे तुझा. सांग तुझा ठाव ठिकाणा कोठे ते. तुझं शिकविता कोण गुरु होता. सरस्वती तुला शिकवणारा कोण गुरु होता. विद्येची जेवता तू झाली कशी, हा सवाल त्यांनी केला. आणि पुढे म्हणतात, पुढचा प्रश्न अधिक महत्वाचा, कैशा ठेविना तू स्त्रिया विद्येविना. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. अगं सरस्वती, तू जर इतक्या वर्षापासून विद्येची देवता आहे, तर इतक्या स्त्रिया आमच्या विद्येतून अशा आरात निरक्षर कसं काय ठेवलंय. सांग मला, तुझा जन्म कुठं झाला, तुझे आई वडील कोण आहे, तुझी खानदान काय, सांग मला. सरस्वतीला खानदान विचारणारा हा निर्भयी कवी आहे. आपण नीट लक्षात घ्या. शूद्राच्या देवाला बकऱ्याची नळी, शूद्राच्या देवाला बकऱ्याची नळी, मात्र तूप पोळी ब्राह्मणाच्या देवाला रोज. व्हीआयपी देवाना सोन्याची मंदिरे, मसोबा पसरे धुऱ्यावर. काय बघा खरं, हे माझ्याकडून सुटलेले होते, पण इथं आल्यानंतर वाचलं. नोंदणी पद्धतीने विवाह करावा, खर्च वाचवावा वाह्यात. ग्रामपंचायत आपल्या गावची व्यवस्था नोंदीची तिथे व्हावी. मारून या मुखी तंबाखूची फकी,
मारी कुशारकी खानदानाच्या आयशा कुलवंता सांगे विश्वंभर वृथा अहंकार काय कामाचा. म्हणे विश्वंभर देव डॅश डॅश झाले, म्हणे विश्वंभर देव डॅश डॅश साले पडती पालथे भटाखाली. हा क्रांतिकारी आहे भाई. ध्यान द्या आता म्हणे विश्वंभर देव गांडू साले पडती पालथे भटाखाली. मला असं वाटतं ही आधी शेतकरी राजा जगाला पोचतो, सैनिक राखतो तटबंदी, एकाचे सांडते रक्त सीमेवरी, घामतो शिवारी कृषिकांचा, जवान किसान ठेवा यांची जाण, होत प्रंचपान राष्ट्राचे हे. म्हणे विश्वंभर जय ह्यांचा गावा, पाठबळ द्यावा शासनाने. जवान आणि किसानांचाही त्यांनी फार सन्मानाने उल्लेख केला. आपल्या सोयीने उगवते झाड, फक्त तू कुऱ्हाड मारून. वृक्षाबद्दल तण घालवण्या निंदनी वेदनी, सदविचारातून चित्त शुद्धी. पुन्हा गावाबद्दल नको हेवे दावे, गाव की भाव की ठेवा आपुलकी सर्वा ठाई. गावाचे धोरण गाव नियोजन गावाने मिळून ठरवावे, वेशीच्या बाहेर भांडण न जावे. तगाई असो की सोसायटी, थकू नये पट्टी गावकीची. काय तळमळ आहे. गाव कशी असली पाहिजे म्हणजे गांधींच्या स्वप्नात जे ग्राम स्वराज्य होतं, त्या ग्राम स्वराज्याचं स्वप्न कुठेतरी यांच्या अंतःकरणाला स्पर्श करत आहे आणि ती भावना त्यांनी व्यक्त केली. गावातला पैसा गावात फिरावा, बाहेरी न जावा गिराईक, टाकू नये कुणी वाटेत कचरा, गाव कुस सारा स्वच्छ ठेवा. विष्णूची ती पूजा करू नका बाई, भरोसा नाही दुर्जनाचा, बळी पाताळात त्यानेच घातला, बलात्कार केला वृंदे संगे. या परीस बुद्ध आळवावा, चारित्र्याचा ठेवा शुद्ध व्हावा, वाटे तुला तुझ सांगे विश्वंभर, बुद्धांग थोर नाही कुणी. करू नका फार पाण्याचा उपसा. पाणी आपलं फार महत्वाचा प्रश्न आहे. पुढे काळ कैसा ठावे नाही. करावया मोठ्या पिकाचे पोषण, ठिबक सिंचन वापरावे, छोट्या छोट्या पिका वापरा स्प्रिंकलर, पीक भरपूर येते त्याने. म्हणे विश्वंभर खाल थोडे थोडे, पचनाचे कोडे ना पडती. निंदनी दुंडनी ज्याची वेळेवर, पीक जोमदार वाहे. शेत सोडून आपले निघाले पानपट्टीवर सकाळी आणि बस पाणी दिलं सोडून, दंडाला पाणी सोडलं आले इकडे कोंबलं. काय होणार शेताचं? शेताचं काय 12 वाजणार. मला असं वाटतं की हा जो ही खरंच यादव सरांनी सांगितली आधुनिक अभंगकथा, आज तुकोबारा असले असते तर याच परिभाषेत समाजाला, समाजाच्या डोळ्यात त्यांनी अंजन घातलं असतं. मला असं वाटतं आपल्यातला कवी आहे, पण या कवीनं फार मोठी उंची गाठली. ते उंची शोधत होते, पण ही उंची जी आहे या प्रतिभा संपन्न काव्यानं, अभंगगाथेनं त्यांची उंची कुठल्या फुटपट्टीनं मोजली जाऊ शकणार नाही. ही उंची जी आहे ही त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांच्या विचारांची, त्यांच्या निरीक्षणाची, त्यांच्या समाज चिंतनाची, गावाच्या तळमळीची. आणि हा समाज डोळस व्हावा, बुद्धिमान व्हावा. हा समाज देवाच्या नादी लागू नये. आपलं कर्म हाच आपला खरा धर्म आहे आणि आपल्या कामातच खरा देव आहे, ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवावी. मला असं वाटतं की खरोखर वाचत असताना मला असं वाटत होतं की आपण आजच्या तुकारामाचंच वाचन करायला, असा भाव जागत होता. एकदा वाचायला घेतला एक शेवटपर्यंत सोडला. मला असं वाटतं की वराड गुरुजींनी अतिशय किती वर्ष त्यांना लागली माहीत नाही, परंतु बोरगावकरांचे आभार मानले पाहिजे. एका स्पर्धेसाठी अभंगाची स्पर्धा होती, अभंग स्वरचित पाहिजे. या स्वरचित पाहिजे अटीमुळं ही अभंगाची गाथा आपल्या समोर आलेली आहे. गुरुजी, तुमच्या प्रतिभेला, तुमच्या लेखणीला मी सलाम करतो आणि अशाच पद्धतीनं समाजातल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम तुमच्या हातून होत राहो अशी सद्भावना या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. अनमोल असं मार्गदर्शन सरांनी या विजयच्या अभंगाच्या ग्रंथावर केलेलं आहे. यानंतर या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी मी शिवश्री
देशमुख सर त्यांना विचार मंचावर आमंत्रित करतो. आम्हाकडे धरण शब्दाची करते शब्दाची शस्त्रे यत्न करून शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका असे शब्दाचे यात्री म्हणजे साहित्यिक असतात आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचं साधन असतं. म्हणून मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीनं आज पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्यासाठी आपल्याला लाभलेले अध्यक्ष मान्य श्री शिवश्री सोमनाथजी रोडे सर, ज्येष्ठ विचारवंत इतिहास संशोधक तसेच